आढावा घेतलेला आहे, काय मदत आणि मी आताच राहुल शेवाळे आणि आमचे आमदार काते यांच्याशी बोललो. ते घटनास्थळी आहेत आणि एका स्कूल बसवर झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितले त्यांची संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढील काय उपाययोजना, कारण आता पाऊस पण आहे, वादळ वारे असतात नाही, म्हणून हे जे काही झाडांची फांद्या वगैरे छाटणी वगैरे जे पावसाळ्यापूर्वी केली जाते, पण दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील. त्याचबरोबर आनंदराज आंबेडकरांनी त्यांच्या शिष्टमंडळाने आज तुमची भेट घेतलेली आहे. SC ST वर्गीकरण विषयावरती चर्चा करण्यात आलेली आहे, याबद्दल काय? अर्थात माझ्याकडे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे आनंदराज आंबेडकरजी होते, आपले नाना घोलप होते आणि त्याचबरोबर इतरही त्यांचे सहकारी यामध्ये राजकुमार बडोलेजी होते आणि त्यांचा आज मोर्चा होता. शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी काही सूचना आणि काही चर्चेमधून काही मुद्दे समोर आले की पूर्णपणे याची जी काही सखोल माहिती आली पाहिजे आणि पूर्णपणे ज्या ज्या समाजाची लोकसंख्या असेल किंबहुना त्यांना मिळत असलेले जे काही फायदे असतील या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे, सरकार शासन जे महायुतीचं आहे हे कुठल्याही समाजावर अन्याय करणारं नाही, सर्व समाजाला न्याय देणारं सरकार आहे. आज देखील काही 25 आमदार मला भेटले होते आणि या संदर्भामध्ये आनंदराज आंबेडकरजी, घोलप, नाना आणि बडोलेजी यांना मी सांगितले की उद्याच मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही चर्चा करू आणि या बाबतीमध्ये चर्चेतून कुठलाही प्रश्न असेल, समस्या असेल, चर्चेद्वारे अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत. त्यामुळे कुणावरही अन्याय न करता न्यायाची भूमिका सरकार घेईल आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी उद्या चर्चा करून पुढील निर्णय जो काय असेल तो घेतला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.